अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने उत्तम साधक बनूया, कितीही वाईट ग्रहदशेवर मात करूया. माझ्या चॅनेलचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूया. फक्त या जन्मात नाही तर अनेक जन्मातून मनुष्य प्रवास करत असतो. जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. जेव्हा मोक्षाची प्रवेशद्वारे उघडतात, मागील जन्माच्या कर्माचा हिशोब ह्या जन्मात आणि ह्या जन्मातील कर्माचा हिशोब पुढील जन्मात, असे हे चक्र फिरत असते. पुनरपि जनन पुनरपि मरण म्हटले आहे. खरं तर मोक्षाला जाण्यासाठी जन्म असतो, पण मनुष्य धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थात अडकतो आणि मोक्ष दुरावतो. परमेश्वर प्राप्ती हे जीवनाचे उद्दिष्ट असूनही मोक्षाकडे जाण्यास विलंब होतो. मागील जन्मातील कर्म ह्या जन्मात, मागील पानावरून पुढे चालू. ग्रह ह्या कर्माचे फळ देण्यास बांधील आहेत. थोडक्यात ग्रह कर्म फळ देण्यासाठीचे माध्यम आहेत. जसे कर्म तसे फळ म्हणून ग्रहांना कधीही दोष देण्यात अर्थ नाही, कारण ते आपल्याच कर्माचे फळ देत असतात. पत्रिकेतील षष्ठ भाव पहा. षष्ठ भाव नोकरीचा आहे. नोकरी मिळाली की खिशात पैसा खुळखुळायला लागतो आणि पैशामुळे माणसाचा अहम फुलतो. पैसा आला की मग काय हवे ते करा आणि उधळा लक्ष्मी. जीवनशैली बदलते. कधीही काहीही खावे प्यावे. मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसा, अजून पैसा, मग त्यासाठी घड्याळाच्या काट्यावर असणारे जीवन आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या असंख्य चिंता, विवंचना. या सगळ्याचा शेवट होतो एखाद्या दीर्घ आजारात. ह्या सगळ्याचे मूळ बदललेली जीवनशैली आणि विचारसरणी. त्यात समाधान मानणे सध्या कठीण आहे. ईर्ष्या आणि त्यातून निर्माण झालेल्या आपल्याच लोकांबद्दलचा द्वेष, तिरस्कार, एखाद्याचे कौतुक आणि खुल्या दिलाने स्तुती सुद्धा करता येत नाही. आपल्याला इतक्या कोत्या मनोवृत्तीचे आपण आहोत. म्हणून श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या वर्षात एक उत्तम साधक बनण्याचा प्रयत्न करूया. कोणी बघितलाय मोक्ष, पण खरंच असेल तर त्यासाठी साधना करण्याचा दृढनिश्चय करूया. महाराजांनी सांगितलेच आहे, अशक्य काहीच नाही. आपल्या जीवनात सुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील. फक्त एकच गोष्ट हवी, ती म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती. स्वामी म्हणतातच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.